प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर सकाळी सकाळी आम्हाला अल्बम भेटला आहे। हा माझ्या सासू सासऱ्यांच्या लग्नाचा अल्बम भेटला आहे। सासऱ्यांनी त्यांची पेटी उघडली होती, त्यामध्ये लपवून ठेवलेला होता आणि आज तो मी रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून घेतलेला आहे। तर तुम्हालाही दाखवते त्यात कोणाकोणाची फोटो आहे। हा माझ्या मिस्टरांचा फोटो आहे, त्यांच्यासोबत माझे सासरे, हे बहीण भाऊ दोघं जण, हे माझे सासू सासरे आहेत, हे त्यांचे जेव्हा आमच्या वयाचे होते तेव्हाचा फोटो आहे। आणि हा माझ्या पप्पा मम्मीच्या लग्नाचा फोटो आहे। हा पण माझ्या पप्पा मम्मीचा फोटो आहे आणि हा माझ्या मिस्टरांचा जेव्हा 10वीला होते तेव्हाचा फोटो आहे। त्यानंतर मात्र तुला छानशी साडी घातली आणि तिचे छान छान फोटो काढले। आता मात्र आमची रिटर्न जाण्याची वेळ झालेली होती। आता नाशिकला निघालो होतो आणि सासूबाई आमच्या बॅग वगैरे भरून देत होत्या। पिलू मात्र कोणाकडेही दिलं तर रडतच असते। सगळं आवरून आम्ही निघालो। आता पहिल्यांदा जाणार होतो माझ्या माहेरी, तिथून भैयाला घेणार होतो आणि त्यानंतर आम्ही नाशिकला जाणार होतो। आता जवळजवळ 2 वाजले होते। आता जाऊच तर 4 वाजतील आणि त्यानंतर तिथे थोडा वेळ बसू, गप्पा वगैरे मारू आणि मग डायरेक्ट नाशिकला जाऊ। येताना आमची गाडी एवढी मोकळी असते आणि जाताना सासूबाई आणि माझे मम्मी पप्पा एवढी गाडी पॅक फुल भरून देतात की गाडीमध्ये साध्या बॅग ठेवायला सुद्धा जागा नसतात। तरी पण जाऊ दे, त्यांचं प्रेम आहे। त्या नाही म्हटलं तरी एवढं सगळं भरून देतात की मग आम्हाला न्यावं कसं ही पंचायत पडून जाते। त्यानंतर मात्र आता आम्ही राहुरीमध्ये पोहोचलो। पप्पांना खाऊ वगैरे घेतो आणि आम्हाला पण ओली भेळ खायची होती म्हणून थोडीशी ओली भेळ वगैरे खाऊन घेतली। आणि हे आहे आमचं स्टेशन। ही एकदम आठवणीतली जागा आहे। का तर माझे आजोबा जेव्हा होते करोनामध्ये एक्सपायर झाले, पण ते जेव्हा होते तेव्हा कधीही बघा आणि इथे दिसणार नाही असं कधीच होत नव्हतं। कायम शाळेमधून आलो किंवा कॉलेजमधून आलो, इकडून तिकडून आलो, कोणते पाहुणे जरी आले तर त्यांना कायम ते स्टेशनवरती भेटायचे। पण आता असं आहे ना की एकदम सुनसान वाटतं, तिकडं बघू पण वाटत नाही एवढं। असं पहिल्यांदा खूप छान होतं, कधी पण दिसले की हाय बाबा, मी आजोबांना भाऊ म्हणायचे तर भाऊ आहेत आपले इथं बसलेले आहेत, कंटिन्यू बघायचो। पण आता असं काहीच नाही राहिलं। त्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनवरून कायम रेल्वेच्या रुळावरून जायचं, कायम गेट पडलेलं असायचं। जवळजवळ अर्धा ते 1 तास आम्हाला दररोज शाळेला उशीर व्हायचा, नाहीतर मग गेट खालून सायकल काढायचो आम्ही आणि नंतर जायचो। पण आता उड्डाण पूल वगैरे झाला त्यामुळे त्याचाही काही विषय राहिला नाही। आणि हा जो रोड आहे ना, हा जवळजवळ 1 किलोमीटर रोड आहे आमच्या घरापासून। आणि मला सायकल येत नव्हती 7वीपर्यंत, म्हणून मी रोज ह्या रोडने पायी जायचे। जर कोणी आलं तर त्यांना थांबवायचं आणि त्यांच्या गाडीवरती बसून जायचं। पण नंतर तर शक्यतो पायी जावं लागायचं। एवढं कंटाळा येऊन जायचा ना, संध्याकाळी 5-5:30 वाजता पायी जायचा, पण काहीच ऑप्शन नव्हता आणि मस्त भारी वाटायचं। तेव्हा मी, माझ्या बहिणी, भाऊ होतो आणि ही इथं एक बोरीचं झाड आहे, तिथं कंटिन्यू आम्ही बोरं गोळा करत थांबायचो। आणि आता आम्ही घरी पोचलो आहे। पिल्लू मात्र झोपून गेली आहे आणि हे आमचं घर आहे। म्हणजे घर तर नाही राहिलं, घर आत्ताच पाडलं आहे। ते पत्र्याच्या घरामध्ये राहत आहे सध्या, घराचं काम चालू आहे पप्पाच्या त्यांच्या। आणि पिल्लू एवढी रडत होती की फक्त मामाकडे जायचं, आजीकडं पण राहत नव्हती। त्यानंतर घराचं काम एकदम छान चालू आहे, ते काम वगैरे बघितलं आणि थोड्या वेळ बसलो। आता मी तुम्हाला माझे झाडं दाखवते। झाडं म्हणजे काहीच नाही राहिले, एवढं एकच झाड राहिलेले आठवण येतलं ते म्हणजे एक गुलाबाचं झाड, बाकीचे सगळे तोडले। खूप सारे झाडं लावले होते मी, मला खूप आवडतात झाडं लावायला, पण घराच्या कामामुळे सगळे तोडले गेले आणि काही वाळून गेलेत। तर हे जे झाडं आहे ना, याचं असं आहे की त्याचे फुलं सगळे आमचे जेवढे धागोड्याच्या मायातले लोक आहेत ना, प्रत्येकजण येतात तोडायला, पण माझे मम्मी पप्पा काही तोडू देत नाही त्यांना। स्पेशल मी जेव्हा जायचं असते तेव्हा नाही तोडू देत। मला झाडाचे फुलं तोडलेले अजिबात आवडत नाही आणि झाडाला फुलं असले की मला फार छान वाटतं, म्हणून मग ते सगळ्यांना सांगतात की आज ती येणार आहे, आज फुलं तोडू नका, झाडाला राहू द्या। म्हणून आज एवढे सगळे फुलं आहे झाडाला, नाही तर मग एकही फुल राहत नाही, कोणी ना कोणी पूजेला घेऊन जात असतं। त्यानंतर मात्र भैया पिलूला म्हणतात त्याला फुलांना हात लाव, ती काही लावत नव्हती, ती घाबरत होती, उन्हाने पण चिडचिड करत होती। म्हटलं चला आपण पण आपल्या गुलाबाच्या फुलात बघू कसे आहेत। त्यानंतर घरामध्ये आले, हे कपाट पण मी माझ्या चॉईसने घेतलं होतं, पूर्ण फुल आरसे आहेत त्याला। त्यानंतर मात्र मम्मीनी शेंगा पाडायला घेतल्या होत्या, त्यांची तर शेवग्याच्या शेंगा आहे। तिला नको म्हटलं होतं, पण कसली ऐकते, तिने पहिल्यांदा भैयाला सांगितलं होतं पाडायला, तो म्हणे मी नाही पाडत, जाऊ दे। त्यानंतर बिचारीने स्वतःच काठी घेतली आणि पाडायला लागली। हे आईवडिलांचं, सासू सासऱ्यांचं काय करावं ते समजत नाही, बळच आमच्या बॅगा भरून देतात। आमच्या घरी ऑलरेडी एवढं पडलेलं असतं ना, तरी पण आणखी भरू देतात। त्यानंतर पप्पाच्या घराचं काम तर एकदम छान चालू आहे। आता परत कधी येणं होईल सांगता नाही येत, मे बी BEdचे जर पेपर असेल किंवा मग चेकिंगचं काही काम असेल तेव्हा येणं होईल, तेव्हा तर नाही होणार। आता शेवटी पप्पा पण नव्हते घरी म्हणून पटकनच निघालो। आता पटकन नाही म्हणता तरी 6 वाजले होते, 6 वाजता आता निघालो आहे। जाता मम्मीचे पिलूचे 2-4 फोटो पण काढले। त्यांचं चाललं होतं की फोटो काढा माझी, चला म्हटलं तुमचे फोटो पण काढून घेऊ। पण ती खूपच झोपेला आली होती। आता गाडीमध्ये तिला झोळी बांधू आणि झोपी लावू।
त्यानंतर मात्र असं झालं ना की पप्पा पाहिजे होते आज घरी. पप्पा नेमके आज कामानिमित्त बाहेर गेले होते. खूप दिवसानंतर आले होते आणि पप्पाचीच भेट नाही झाली. त्या दिवशी पण पप्पा भेटले, राहुल थोड्या वेळच भेटले होते आणि आज पण नाही भेटले म्हणून थोडंसं वाईट वाटतंय. पण जाऊ द्या, परत मी लवकरच येईन त्यांना भेटायला. आतासाठी निघते. आता जवळजवळ 6:30 वाजले होते आणि फायनली निघलो होतो. पहिल्यांदा तिला झोळी बांधून घेत असतो आणि तिला झोळी टाकत असतो. तिला मस्त झोपी वगैरे लावून जात असतो. पण आज ती एवढी चिडचिड करत होती ना का झोपत पण नव्हती, फक्त रडत होती. त्यानंतर मग म्हटलं भैया तू तिला सांभाळ, आम्ही मस्त रिलॅक्स राहतो. त्यानंतर मात्र राहुरीपर्यंत पोचलो. मस्त गाणे ऐकत ऐकत निघालो होतो. पुढे ना आम्हाला एक 4 व्हीलर दिसली. त्यामध्ये ना नवरदेव नवरी होते. थांबा तुम्हाला पण दाखवते. ही समोर आहे, ही छोटीशी. आणि तेव्हा एक आठवण झाली की माझ्या लग्नाच्या टायमिंगला पण सेम अशीच 4 व्हीलर होती आणि तिच्या मागे लिहिलं होतं की शेवटी मामाचीच केली. आणि तेव्हा मी यांच्यावर चिडले होते की काय तुम्ही मोठी गाडी पण नाही लावली, एवढी छोटीशी गाडी लावली, त्यात माझ्या कलवाऱ्या पण नाही बसल्या, असं त्यांना चिडवत होते. आणि त्या एवढं बोलता बोलता आम्ही मस्त घरी पोचून गेलो. आता घरी आलो आणि माझ्या सासूबाईने हिला खेळण्या दिल्या आहे तरी त्याच्याच नादी लागली. लगेच खेळायला सुरुवात केली. बॅग एक 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 ते आणतायत वरती. ते दोघं जण भैया पार्सल आणायला गेला आहे, कारण की स्वयंपाक तर मी आता बनवणार नाही, तो चायनीज वगैरे आणायला गेला होता. आणि यांनी मात्र सगळ्या बॅग वगैरे आणल्या. मस्त चायनीज वगैरे खाल्लं. आज तर काही स्वयंपाक करायची इच्छा नव्हती. शक्यतो जेव्हा बाहेरून किंवा घरून येतो तेव्हा इतकं थकलेलं असतं ना की खरंच काही करायची इच्छा राहत नाही माणसाची. मी मात्र जरा जास्तच दमले होते. मग पटकन भांडी वगैरे आवरली. तिला पण काही नाही जास्त बनवलं. आम्ही दूध वगैरे पाजलं आणि झोपी लावलं. मी मात्र साबुदाणा वगैरे भिजत घातला आणि मी पण झोपते आता. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये.